आता बातमी नागपूरमधून आहे। एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते आज विधी महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन पार पडलं। यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी श्रेयवादावरून भाजपला टोला लगावलाय। श्रेयवाद कसा घ्यायचा हे या कार्यक्रमातून शिकल्याचं शिरसाटांनी म्हटलं, तर संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाच एक प्रकारे टोला लगावला, ज्यावर फडणवीसांनी मग प्रत्युत्तरही दिलं। देवेंद्रजींनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की ही रूम आहे, आता ही मी पाडणार आहे। मला नेमकं कळालं नाही की ही रूम का पाडणार आहे, की यातून दुसरं आणखीन काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे की काय माहित नाही। परंतु एखादी वास्तू अशी असते की तिथून आता जेव्हा निर्माण होतं तर त्याला जपलं जातं। आणि मी आल्यापासून पाहतोय की सर्व व्यासपीठावर बसलेली मंडळी सगळे विदर्भी वासी आहेत, एकमेकाशी एवढे काही प्रेमाने आणि एकोपाने बोलतायत जसं काही मी त्यांच्या गावचाच नाही म्हणून माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत। की शिरसाट साहेबांनी अर्ध सत्य सांगितलं। मी असं म्हणालो की होय आपल्याला आता हे पाडायचं आहे, पण शिरसाट साहेब कुठल्या आकसाने आपल्याला पाडायचं नाहीये, आपल्याला या आमच्या विधी महाविद्यालयाची नवीन इमारत तयार करायची आहे। मगाशी आपण जिथे बसलो होतो सांबरे साहेब, आम्ही सगळे त्याच क्लासमध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे त्या वर्गाशी आमच्या खूप भावना जुडलेल्या आहेत। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। पाहत राहील BP माझा।